संपूर्ण धान खरेदी पूर्ण होईपर्यंत उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे. डॉक्टर प्रशांत पडोळे यांची सरकारकडे आग्रही मागणी. धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय केंद्रावरून धान खरेदी केली जाते. मात्र उद्दिष्ट वाढवून न मिळाल्याने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची आग्रही मागणी करत संसद परिसरात आंदोलन केलं. याबद्दल बोलताना खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले की शेतकऱ्यांचे धान शासकीय केंद्रावर विकले जाणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघात दोन्ही जिल्ह्यातील संपूर्ण धान खरेदी होतील. एवढे वाढीव उद्दिष्ट मिळाले तरच सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी होतील. त्यामुळे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. यापूर्वी या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहिले होते. मात्र त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. आज भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे जवळपास 30 लाख क्विंटल तर गोंदिया जिल्ह्यात 15 लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर उद्दिष्ट नसल्यामुळे पडून आहेत. त्यामुळे उद्दिष्ट वाढवण्याचा प्रकार केवळ कागदावर मर्यादित असतो. सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असा हा प्रकार आहे. धान विक्री केल्यानंतरही दीर्घकाळ सरकारकडून पैसे मिळत नाही. त्यामुळे सरकारकडून उशिरा पैसे मिळवण्यापेक्षा व्यापाऱ्याकडून कमी मात्र लवकर पैसे मिळवणे हा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. कारण वर्षभर खर्च झालेला असतो आणि खर्च भरून काढायचा असतो. बोनस देखील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे दिले जात नाही. मुळात शेतकऱ्यांच्या धानाला चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारे पैसे देखील वेळेवर मिळणे आवश्यक आहे, असंही डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.